तुम्ही जिंकलेत, होय कमळाबाई, तुम्ही जिंकलेत आणि तेही बैमानगिरी करून जिंकलेत. याचा आनंद तुम्ही अवश्य साजरा करा. पण हे दोन वाघ हारलेत म्हणून मराठी माणसाला डिवचण्याचा अजिबात प्रयत्न करू नका बर का, नाहीतर कानफाटात ही बसणारच. कारण हे दोन वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या विचारावर चालणारे आणि आपले बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे वंशज आहेत. आणि त्यांच्या अंगामध्ये सळसळणारं मराठी अस्तित्वाचं, अस्मितेचं जे रक्त आहे ते आणखीन उसळतच आहे, थंड झालेलं नाही. त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल की मुंबई तुमच्या ताब्यात आली आणि त्या मुंबईमध्ये आता मराठी माणसाचा हक्क राहिला नाही, तर हा तुमचा खूप मोठा गोड गैरसमज आहे. कारण हे वाघ फक्त सत्तेत हारलेत. हे वाघ फक्त सत्तेत हारलेत, पण त्यांच्या मनामध्ये जे मराठी विषयीचं प्रेम आणि मराठी माणसांचं जे प्रेम आहे ते प्रेम, हे दोन वाघ एकटे जरी राहिले ना, एकटे जरी, तरी हा अखंड मराठा समाज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा, साधू संतांच्या भूमीमध्ये जन्मलेला हा जो मराठा समाज आहे त्यांना एकत्रित आणण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. आणि आज ना उद्या जर आमचा मराठा समाज जागा झाला आणि एकत्रित आला तर तुम्ही बैमानगिरी करून ही जी जिंकलेलं, आदर बांधलेलं झोपडं आहे ना, ती उधळून लावायला वेळ लागणार नाही. म्हणून सांगते, मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राचीच राहणार, सत्ता भले कोणाचीही येऊ देत. कारण ह्याच मुंबईसाठी आमच्या मराठी माणसांचं रक्त सांडलेलं आहे आणि त्या सांडलेल्या रक्ताचा थेंबा थेंबाचा हिशोब जे बैमान झाले, ज्याने मुंबई गुजरातच्या हवाली केली, त्या सगळ्यांना एकदा द्यावाच लागणार आहे. म्हणून सांगते की तुमची ही जी जीत आहे ती जास्त दिवसाची नाही.